जालन्यात धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या सासऱ्याची आत्महत्या। दीपक बोराडे मुंबईत येथील आझाद मैदानात करत आहेत उपोषण। बोराडे यांची उपोषणात तब्येत खालावत असल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा। शहरातील छत्रपती कॉलनीतल्या राहत्या घरी घेतला गळफास। रामराव होळकर असं मयताचे नाव। आज दिनांक 25 बुधवारी रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात एक धक्कादायक आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करत असलेल्या आंदोलक दीपक बोराडे यांच्या सासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे। मृत व्यक्तीचं नाव रामराव होळकर असं असून ते जालना शहरातील छत्रपती कॉलनी परिसरात दीपक बोराडे यांच्या घरात राहत होते। मंगळवारी त्यांनी दीपक बोराडे यांच्या घरी सिलिंग फॅनला कपडा बांधून गळफास घेत जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान दीपक बोराडे हे धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत। त्यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस बिघाड होत असल्याची माहिती आहे। याच चिंतेतून त्यांच्या सासऱ्यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। या घटनेमुळे आंदोलकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून समाजातूनही हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। ही घटना केवळ एक कुटुंबापुरती मर्यादित नसून समाजातील तणाव आणि भावनिक ताण याचेही गंभीर चित्र समोर आणते। अमोल थोरात। आज दुपारी 2च्या सुमारास माझे सासरे रामराव होळकर यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली। बऱ्याच 10-15 दिवसापासून डिप्रेशनमध्ये होते, कारण दीपक भाऊ बोराडे हे आंदोलन करत असताना इथं घरी कोणी नाही आणि त्यांच्या 2 मुली आहे। इथं घरी कोणी नसताना सासू आणि सासरे म्हणजे माझे सासू आणि सासरे हे इथं बऱ्याच दिवसापासून वास्तव्यास होते। त्याच्यानंतर आता बऱ्याच दिवसापासून ते व्हिडिओ वगैरे बघतायत किंवा व्हॉट्सअपवर फेसबुक लाईव्ह वगैरे बघायचे, तर त्याच्यामध्ये दीपक भाऊंची तब्येत वगैरे खूप खालावलेली होती। त्यांच्याशी बोलतानाही त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं। तर या तणावामध्ये बऱ्याच दिवसापासून ते होते आणि याच कारणास्तव त्यांनी आत्महत्या केल्याचा आम्हाला एक अंदाज आहे। माझं नाव अमोल मधुकर थोरात, ॲडव्होकेट कुमावत। माझे शेजारी दीपक भाऊ बोराडे आणि आम्ही मागे 2 वर्षांपासून राहतो। त्यांचे सासरे रामराव दामू होळकर यांनी आज दुपारी 2-2:15च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली। दुपारी त्यांच्या घरच्यांनी बघितलं की कडी लावलेली वरची, त्यांनी आरडाओरड केली। तेव्हा माझी मिसेस गेली आणि त्यांनी जेव्हा उघडलं तेव्हा ते फॅनला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं कळलं। मागील जवळजवळ 1-1.5 वर्षापासून ते मेंटली थोडेसे डिप्रेस होते, कारण दीपक भाऊ हे मागचे जवळपास समाजसेवेसाठी बाहेरच असतात आणि त्याच्यामुळे ते बुलढाणा त्यांचं नेटिव्ह सोडून यांच्याकडे इथं राहतोय। किमान घरच्यांना मदत होईल एक प्रकारे, की ते जरी बाहेर असलं की आपल्याला घर समजा मुली आहेत सांभाळते। आणि मागं 4 दिवसापासून त्यांनी बोराडे साहेबांची तब्येत खराब झाली, ते व्हिडिओही त्यांनी पाहिले। कदाचित त्यांना असं त्या फार डिप्रेशन गेले आणि त्या डिप्रेशनच्या माध्यमातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असं आम्हाला वाटतं। या संदर्भात पोलिसांना वगैरे कळवण्यात आलं? हां, पोलिसांना कळवलं, त्यांनी ADRही रजिस्टर केला आहे आणि चौकशी करूनही गेले, पंचनामा वगैरे केला त्यांनी। काय नाव? माझं ॲडव्होकेट ओमप्रकाश कुमावत।